नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 6वी आणि आपला विषय असणार आहे इंग्रजी. आणि आपला जो टॉपिक आहे मुलांनो, तो आपला नवीन टॉपिक असणार आहे 2.7 ॲडवाइस कस्टमर. तर चला मुलांनो, आपण 2.7 ॲडवाइस कस्टमर या पाठाला आपण सुरुवात करूया. तर पहा मुलांनो, आपला जो टॉपिक आहे ॲडवाइस कस्टमर्स म्हणजेच काय मुलांनो, तर एक सुज्ञ ग्राहक आपल्याला इथे बनायचं आहे. आणि ते सुज्ञ ग्राहक म्हणजेच काय मुलांनो, तर एक हुशार ग्राहक म्हणजेच काय मुलांनो, तर कुठल्याही जे काहीच ॲट्रॅक्टिव्ह अशी एक ॲड असते, त्या ॲडला न फसता आपल्याला काय करायचं आहे, ती जी वस्तू आहे किंवा काही पदार्थ आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, खूप काळजीपूर्वक खूप केअरफुली आपल्याला ते घ्यायचे आहेत. आणि तेच आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे की एक सुज्ञ ग्राहक कसा असला पाहिजे. पहा मुलांनो, इंट्रोडक्शन म्हणजेच काय, तर आपल्याला इथे प्रस्तावना बघायची आहे. काय आहे ते, ॲडव्हर्टाइजमेंट्स ॲज वी कॉल देम ॲड्स केअर गिवन बाय द ऑनर्स ऑफ डिफरंट कंपनीज टू टेल पीपल अबाउट देअर प्रोडक्ट्स. पहा, खूप साऱ्या अशा कंपन्या असतात, त्या काय करत असतात, आपल्या प्रॉडक्ट्सविषयी ॲडव्हर्टाइजमेंट करत असतात. आपली वस्तू कशी चांगली आहे, किती उत्तम दर्जाची आहे, आणि आपलं जे पॅकेट आहे त्याचं कवरसुद्धा कशा प्रतीचं असणार आहे. खूप अशी काही ते ॲट्रॅक्टिव्ह करत असतात, जेणेकरून आपण काय करत असतो की ते पॅकेट बघूनच आपण त्याला भुलतो आणि ते जे काही प्रोडक्ट्स आहेत, ज्या काही वस्तू आहेत, त्या आपण घेत असतो. देअर एम्स इज टू मेक पीपल बाय दस प्रोडक्ट्स. बघा, जे काही बायर्स असतात, म्हणजे जे काही विकणारे असतात किंवा ज्यांच्या कंपनी असतात, जसे की चिप्स झालं, वेफर झाले, हे जे काही ऑनर्स असतात, म्हणजे जे काही प्रोडक्ट त्यांचं विकत असतात, प्रोडक्ट कसे ॲट्रॅक्टिव्ह असणार आणि हाय क्वालिटीचे कसे असणार, हे सगळं त्या पॅकेटवरती ते लिहितात. जेणेकरून काय होईल मुलांना, जे कस्टमर्स आहेत ते आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते जास्तीत जास्त विकत घेणार. असं जे काही प्रोडक्टर असतात त्यांचं असं मत असतं की माझं जास्तीत जास्त काय विकलं जावं, तर मी जे बनवलेलं प्रोडक्ट आहे ते विकलं जावं. म्हणून ते खूप ॲट्रॅक्टिव्ह असे काय करत असतात, तर ॲडव्हर्टाइजमेंट करत असतात, जाहिरात करत असतात. आणि आपण त्या ॲडव्हर्टाइजमेंटला भुलून आपण काय करत असतो, ती वस्तू न चेक करता आपण ती घेत असतो. पुढे पहा मुलांनो, लेट अस लर्न इन दिस चॅप्टर टू बी अ वाईज कस्टमर अँड नॉट गेट लर्न बाय द ॲट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला ह्याच्यामध्ये काय शिकायचं आहे मुलांना, तर एक सुज्ञ ग्राहक आपण कसे बनणार आहोत, हे आपल्याला या लेसनद्वारे आपल्याला बघायचं आहे की एक सुज्ञ ग्राहक हा कसा असला पाहिजे आणि कितीही ॲट्रॅक्टिव्ह म्हणजेच काय मुलांना, तर ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षित, कितीही आकर्षित ॲडव्हर्टाइजमेंट असली, ॲडव्हर्टाइजमेंटचे काय मुलांना, तर जाहिरात असली तरीसुद्धा त्या प्रोडक्टला आपल्याला भुलायचं नाही आहे. त्याचे जे काही चेक करण्याची जे काही प्रोसेस आहे ते आपण कंप्लीट करूनच मग आपण ती जे प्रोडक्ट्स आहे, वस्तू आहेत, ते विकत घ्यायच्या आहेत. हेच आपण या पाठामध्ये शिकणार आहोत की कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कॅच केल्या पाहिजे, घेतल्या पाहिजे, किंवा कुठल्या वस्तू आपण नाही घेतल्या पाहिजे, कुठल्या हेल्दी आहेत, कुठल्या अनहेल्दी आहेत, ह्याचा विचार करूनच आपल्याला काय करायला पाहिजे की कुठलीही वस्तू आहे ते विकत घ्यायला पाहिजे. बघूया. तर पहा मुलांनो, या जाहिरातीमध्ये या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर काही जे ऑनर्स आहेत इथे ते बसलेले आहेत आणि त्यांच्या काय आहेत, त्या स्वतःच्या कंपन्या आहेत. आणि हे जे ऑनर्स आहेत ते काय प्रोड्यूस करतात मुलांनो, तर त्यांचे वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोड्यूस करत असतात. आणि ते लॉन्च करण्यासाठी त्यांनी आता इथे काय केलेलं आहे की कुठली ॲड आपण केल्यानंतर आपले जे प्रोडक्ट आहेत ते जास्तीत जास्त विकले जातील, ह्या गोष्टीचा विचार करताना आपल्याला हे जे आपल्याला इथे दिसत आहेत ते काय आहेत, तर हे सगळे एक विक्रेता आहेत. पहा, द ऑनर्स ऑफ द कंपनीज टेम्प्ट पीपल टू बाय देअर प्रोडक्ट्स. बघा, हे जे लोक आहेत त्या लोकांचा काय विचार असतो, हे सगळे कोण आहेत, तर ऑनर्स आहेत. म्हणजे काही ज्या गोष्टी त्या बनवतात, ज्या वस्तू त्या बनवतात, त्यांचे हे सगळे कोण आहेत, तर मालक आहेत. आणि ते काय विचार करत असतात की आपण बनवलेली जी काही गोष्ट आहे ती लोकांपर्यंत कशी पोहोचेल, लोकांना ती कशी आवडेल, आणि लोक कसलाही विचार न करता
ती वस्तू कशी खरेदी करेल यासाठी हे लोक काय करत असतात, हे ऑनर्स काय करत असतात, तर उत्तम अशी खूप सुंदर अशी जाहिराती ते करत असतात. आणि लोक, पीपल म्हणजेच काय मुलांनो, तर लोक काय करत असतात, त्या जाहिरातीला विसरून त्या जाहिरातीची भुरळ त्यांना पडलेली असते आणि मग कुठलीही वस्तू बनवलेली असली तरी ते काय करत असतात, बाय म्हणजेच काय मुलांनो, तर विकत घेणे. ते लोक ती वस्तू काय करत असतात, तर विकत घेत असतात. देअर प्रोडक्ट्स. पहा, ह्या ऑनर्सचा हाच एक एम असतो, हेच एक उद्दिष्ट असतं की मी बनवलेली जी वस्तू आहे ती जास्तीत जास्त लोकांनी विकत घ्यावी. हाच ह्या लोकांचं काय असतं, तर एम असतं, उद्दिष्ट असतं. आणि ते जे प्रोडक्ट आहे जे हे लोक बनवतात ते विकल्यानंतर जास्तीत जास्त जो फायदा आहे तो कुणाला होत असतो, तर हे जे ऑनर्स आहेत, हे जे मालक आहेत त्यांना होत असतो. पुढे बघूया. तर पहा मुलांना, आपली जी नेक्स्ट लाईन आहे ते काय आहे, द ॲडव्हर्टाइजमेंट्स आर डिझाईन अँड सच अ वे दॅट पीपल आर इम्प्रेस्ड टू सी देम. बघा, जे ऑनर्स आहेत ते अशा काही प्रकारची जाहिरात बनवते ज्यांना आपण, जे लोक आहेत, जे ग्राहक आहेत, कस्टमर आहेत, ते कसे होतात, तर इम्प्रेस्ड होत असतात. पहा, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच काय मुलांना, तर जाहिराती. ज्या जाहिराती आहेत ते कोण बनवत असतं, तर ते जे प्रोडक्ट करतात ते बनवत असतात, ऑनर्स बनवत असतात. इथे आपल्याला एक जाहिरात बघा मुलांना दिसून येत आहे. ही एक जाहिरात आहे जी काही वेफर असेल, काही स्नॅक्स फूड असेल त्याची ही जाहिरात आपल्याला इथे बनवलेली दिसत आहे. बघा, ही किती ॲट्रॅक्टिव्ह आपल्याला दिसत आहे. हिचं पॅकेट पण बघा कसं आहे की कुणीही लहान मुलं असो ह्या पॅकेटला बघूनच काय म्हणणार आहे की मला हे हवंच आहे. पहा काय आहे ते, तर ते क्रिस्पी आणि क्रंची आहे. म्हणजेच हे एखादं स्नॅक फूड आहे जे फक्त किती पैशाला आहे, तर फक्त 5 रुपयाला ते आहे. असं जे ऑनर्स आहे त्यांनी ही सुंदर आकर्षक अशी काय केलेलं आहे, तर जाहिरात केलेली आहे. आणि या आकर्षक जाहिरातीला विसरूनच माणूस काय करत असतो, 5 रुपयाला तर आहे, आपण ते काय करूया, विकत घेऊया. अशी जी मनशा असते ती आपली असते, सर्वसाधारण माणसांची असते. आणि मग एक एक करून असे भरपूर जे प्रोडक्ट्स आहे, जे काही हे ह्या फक्त एका गोष्टीमुळे काय होतं मुलांना, आकर्षक गोष्टीमुळे ह्या ज्या पदार्थ आहे किंवा हे जे स्नॅक फूड आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात विकलं जातं. पहा, या जाहिरातीमध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर हे जे पॅकेट आहे तेही खूप आकर्षक पद्धतीचं आपल्याला इथे दिसत आहे. खूप ॲट्रॅक्टिव्ह करणारे इथे आपल्याला हे पॅकेट दिसत आहे. त्यावर बघा वेगवेगळ्या कलरचे इथे आपल्याला काय दिसत आहे, तर कलर यूज करून त्यांनी इथे छानशी अशी जाहिरात केलेली आहे. आणि त्याची किंमतसुद्धा आपल्याला इथे दिलेली आहे की किती आहे, तर फक्त 5 रुपये आहे. आणि त्याचं नाव देखील पहा किती सुंदर पद्धतीने इथे डिझाईन करण्यात आलेलं आहे की हे काय आहे, तर क्रिस्पी क्रंची हे एक स्नॅक फूड आहे. मग ते हेल्दी आहे की अनहेल्दी आहे याचा काही इथे विचार केलेला नाही आहे. फक्त एक आकर्षक पॅकेट इथे आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या आतमध्ये किती दिवसापासून तळलेल्या वस्तू आहेत किंवा स्पायसी मसालेदार वस्तू आहेत हे आपल्याला काही माहीत नाही आहे. फक्त ह्या आकर्षक ॲडव्हर्टाइजमेंटमुळे आपण काय करत असतो, 5 रुपये किंमत आहे म्हणून ते आपण विकत घेत असतो. तर पहा मुलांनो, द ॲडव्हर्टाइजमेंट आर डिझाईन कशी केलेली आहे, तर त्याचे खूप आकर्षित असे केलेले आहे. इन सच अ वे दॅट पीपल आर इम्प्रेस्ड टू सी देम. ते पाहूनच कुठलेही लोक जे आहेत, कस्टमर जे आहेत, ते कसे होतात, इम्प्रेस्ड होतात. त्यांना आवडतं की हे पॅकेट जे आहे दिसायला सुंदर आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये देखील काय असणार आहे, तर खूप सुंदर खाण्यासाठी असणार आहे किंवा खूप क्रिस्पी आणि क्रंची नावाप्रमाणेच त्याच्यामध्ये स्नॅक असणार आहे, असं कुणाला वाटत असतं, तर कस्टमरला वाटत असतं, ग्राहकांना वाटत असतं. पुढे बघूया. नेक्स्ट जी लाईन आहे मुलांना ते बघा काय आहे, दे फील लाईक बाईंग द प्रोडक्ट. बघा, कोणीही ही जाहिरात पाहिल्याबरोबर त्यांना काय वाटेल, एकदा तरी मी हे पॅकेट घेऊन बघतो आणि खाऊन बघतो की हे कसे असणार, हे जे आपल्याला इथे क्रिस्पी आणि क्रंची हे स्नॅक दिसत आहे ते कसं असणार, हे पाहण्याची, ते पॅकेट पाहूनच आपल्याला ते खाण्याची काय होते, तर इच्छा होते. बघा, आपल्याला फील लाईक म्हणजेच काय की खाण्याचे आपले काय होते, तर उत्सुकता जी आहे, इच्छा जी आहे ती वाढत जाते. बाईंग द प्रोडक्ट, आपली इच्छा होते हे जाहिरात बघूनच हे प्रोडक्ट घेण्याची.
नेक्स्ट पाहूया मुलांनो. यू मस्ट बी अ वाईज कस्टमर अँड डिसाइडेड केअरफुली इफ यू रिअली नीड टू बाय एनी प्रोडक्ट ऑर नॉट. बघा इथे वाईज कस्टमर, वाईज म्हणजे काय मुलांनो, तर सुज्ञ. काय मुलांनो, सुज्ञ म्हणजेच काय मुलांनो, तर शहाणा ग्राहक. WISE वाईज म्हणजेच सुज्ञ आणि कस्टमर म्हणजेच काय मुलांनो, तर ग्राहक. एक जो सुज्ञ ग्राहक आहे, एक हुशार ग्राहक जो आहे तो काय करत असतो पहा मुलांनो. यू मस्ट बी अ वाईज कस्टमर अँड डिसाइडेड केअरफुली. एक सुज्ञ जो ग्राहक असतो तो खूप विचारपूर्वक काय करत असतो, खूप काळजीपूर्वक काय करत असतो, तर इफ यू रिअली नीड टू बाय एनी प्रोडक्ट ऑर नॉट, खरंच हे जे प्रोडक्ट आहे ते घेणं माझ्यासाठी हितकारक आहे की नाही आहे याचा विचार एक वाईज कस्टमर करत असतो. आणि मग तो त्याच्या प्राईसचा सुद्धा विचार करत नसतो की हे जे हेल्दी वस्तू आहे ती कशी आहे, तर ती महाग आहे. डिसाईड म्हणजेच काय मुलांनो, तर निर्णय. डिसाईड म्हणजेच काय मुलांनो, तर निर्णय. एक वाईज कस्टमर काय करत असतो, तर योग्य तो डिसिजन घेत असतो, तो डिसाईड करत असतो खूप केअरफुली म्हणजेच काय मुलांनो, तर केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. बघा एक जो वाईज कस्टमर असतो तो खूप काळजीपूर्वक काय करत असतो, इफ रिअली नीड टू बाय एनी प्रोडक्ट ऑर नॉट, कुठल्या वस्तू ज्या आहेत ती विकत घेणं हे योग्य आहे की नाही आहे हे कोण ठरवत असतं, तर एक सुज्ञ ग्राहक ठरवत असतो की एखादी वस्तू ही माझ्यासाठी खरंच विकत घेणं हे आवश्यक आहे का किंवा नाही आहे. हा विचार जो आहे तो कोण करत असतो, तर एक शहाणा ग्राहक करत असतो, एक सुज्ञ ग्राहक करत असतो. तर नेक्स्ट पाहूया मुलांनो. बघा unhealthy snacks like chips or wafers are usually packaged in attractive packets. पहा आता आपल्याला इथे काय दिसत आहे, तर या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसत आहे, तर स्नॅक्स फूड जे आहे ते आपल्याला दिसत आहे. स्नॅक्स म्हणजेच काय मुलांनो, तर हलकं फुलकं असं जे काही खाणं असतं, फूड असतं ते म्हणजेच काय मुलांनो, तर स्नॅक्स. इथे अनहेल्दी स्नॅक्स आहे. अनहेल्दी स्नॅक्स म्हणजेच काय मुलांनो, की ते आपल्या शरीरासाठी आवश्यक नसतं, ते हेल्दी नसतं, ते अनहेल्दी असतं, ते आपल्या आरोग्यासाठी योग्य नसतं. जसं की चिप्स, वेफर्स आर युजली पॅकेज इन अट्रॅक्टिव्ह पॅकर्स. हे जे सगळं आहे मुलांनो, जसे की चिप्स दाखवलेलं आहे, वेफर्स दाखवलेले आहे, हे काय असतं मुलांनो, तर हे पॅकेटमध्ये असतं आणि आपल्याला त्या पॅकेटच्या आतमध्ये ते किती दिवसापासून तळून ठेवलेले असतात, त्याचा वास कसा येतो किंवा ते टेस्टी लागतात की नाही लागत, ते मसालेदार आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार न करता आपण फक्त कशाचा विचार करत असतो, तर हे जे पॅकेट आहे ते पॅकेटची जी वरची ॲडव्हर्टाईज आहे जी खूप सुंदर असते, खूप आकर्षक असते, त्यालाच आपण काय केलेलं असतं, तर भुललेलं असतो आणि मग ते पॅकेट विकत घेण्याचीच त्याची ॲडव्हर्टाईजच एवढी सुंदररित्या केलेलं असते की ते विकत घेण्याचा आपल्याला मोह आवरत नाही आणि मग त्या मोहापायी आपण काय करत असतो, जरी 5 रुपयाला असलं तरीसुद्धा आपण ते पॅकेट विकत घेत असतो. मग आपण हा विचार करत नाही की ते आपल्यासाठी योग्य आहे, हेल्दी आहे की अनहेल्दी आहे, योग्य आहे की अयोग्य आहे याचा आपण विचार करत नाही आणि ते पॅकेट घेऊन काय करत असतो, ते स्नॅक्स आपण खात असतो आणि फक्त काही ह्याच्यामध्ये काही पीसेस असतात त्यामुळे थोडं ना आपल्याला काही होईल हा विचार आपण करत असतो. पण ती हॅबिट आपल्याला हळूहळू लागलेली असते आणि मग आपल्याला आज जर आपण काही स्नॅक्स खाल्लं तर परत उद्या खाण्याची काय होते मुलांनो, इच्छा होते. मग अशा प्रकारे आपल्याला जे काही अनहेल्दी स्नॅक्स आहेत त्याची आपल्याला हॅबिट लागत असते. म्हणून ह्या जाहिरातीला न भूलता ही जाहिरात बघून तुम्हाला काही पदार्थ जे आहेत ते विकत घ्यायचे नाही आहेत. फक्त पॅकेटच्या जाहिरातीवरूनच तुम्हाला जे पॅकेट्स आहेत त्या आकर्षित पॅकेट्सवरूनच तुम्हाला ती वस्तू किंवा पदार्थ विकत घ्यायचे नाही आहेत, तर ते आतमध्ये खरंच खाण्यायोग्य काही आहे की नाही आहे आणि मेन म्हणजे ते कसे आहेत, ते हेल्दी आहेत की अनहेल्दी आहेत ह्याचा विचार करूनच आपल्याला काय घ्यायचं आहे, ते प्रोडक्ट विकत घ्यायचं आहे. तर पहा मुलांना नेक्स्ट लाईन काय आहे, चिल्ड्रन शुड ईट अ बॅलन्स अँड नरिशिंग डाएट दॅट इन्क्लूड्स.
पहा मुलांनो, जर आपल्याला आपली वाढ योग्य उत्तमरित्या करायची असेल तर आपल्या डाएटमध्ये आपल्याला काय घ्यायला पाहिजे, तर योग्य सकस आहार आपण घ्यायला पाहिजे. स्नॅक्स खाल्ल्यानेच तुमची जी वाढ आहे ती नॅचरल होणार आहे का, तर नाही होणार. त्यासाठी आपल्याला पोषक आणि योग्य तो आहार आपल्याला पाहिजे, जेणेकरून आपले जे काही वाढ आहे ती कशी होणार आहे, तर संतुलित होणार आहे, योग्य होणार आहे आणि नॅचरल होणार आहे. पहा, चिल्ड्रन शुड ईट अ बॅलन्स अँड नरिशिंग डाएट दॅट इन्क्लूड्स. त्याला बघा मुलांना, ईट म्हणजेच काय, खाणे. काय खायला पाहिजे त्यांनी, चिल्ड्रन म्हणजेच मुलं, तर मुलांनी काय खायला पाहिजे, तर बॅलन्स म्हणजेच काय मुलांना, तर संतुलित आहार त्यांनी खायला पाहिजे. नरिशिंग म्हणजेच काय मुलांना, तर पोषक आहार. पोषक आहार जो आहे तो त्यांच्या डाएटमध्ये सामील असला पाहिजे, तोच त्यांनी सेवन करायला पाहिजे. तरच त्याची योग्य वाढ होण्यामध्ये काय होते, हेल्प होते, मदत होते. तर पहा मुलांनो, आता सकस आहार म्हणजे काय, योग्य डाएट म्हणजे काय, तर पहा मुलांनो, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, करेलास, नट्स, मिल्क एक्सेट्रा instead of eating packaged and processed food. पहा मुलांना, आपल्याला इथे दिसत आहे हे जे करेला आहे, हे कॅरेट्स आहे, हे काय आहे मुलांना, तर हे नट्स आहे, फ्रूट्स आहे. या सगळ्यांचा आपल्या डाएटमध्ये काय व्हायला पाहिजे, इन्क्ल्यूड होणं म्हणजेच काय, की हे सगळं आपल्या डाएटमध्ये यायला पाहिजे, तेच आपण खायला पाहिजे. तरच आपले योग्य रीतीने काय होणार आहे, शारीरिक आणि मानसिक वाढ होणार आहे, फिजिकली आणि मेंटली ग्रोथ होणार आहे. पण जर तुम्ही सकस आणि संतुलित आहार घेतलात तरच काय होणार आहे मुलांना, तर तुमची योग्य मेंटली फिजिकली वाढ होणार आहे, ग्रोथ होणार आहे. तर पहा मुलांना, लहान आपल्यासाठी दूध पिणं हे सुद्धा काय आहे, खूप महत्त्वाचं आहे. काही मुलं दूध पिण्यासाठी खूपच नाटक करत असतात, पण दूधसुद्धा आपल्या डाएटचा एक सकस आहार आहे, एक खूप पोषक असा आहार आहे. म्हणून दूध प्रत्येक मुलाने हे प्यायलाच पाहिजे. नेक्स्ट बघा काय आहे मुलांना, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, करेलास, नट्स, मिल्क एक्सेट्रा इंस्टेड ऑफ ईटिंग पॅकेजेस अँड प्रोसेस्ड फूड. हे सगळे कसे आहे मुलांना, तर हे सगळे जे फूड्स आपल्याला इथे दिसत आहेत, हे सगळे फूड्स आपल्यासाठी कसे आहेत, तर हेल्दी आहेत. ह्याच्यामधलं काहीही फूड्स जे आहेत ते अनहेल्दी नाही आहे. हे सगळे आपल्या ग्रोथसाठी कसे आहेत, तर खूप उपयुक्त आहेत. म्हणून हे सगळे जे फ्रूट्स आहेत ते आपल्या डाएटमध्ये असायलाच पाहिजे. हे सेवन केल्यानंतर, हे खाल्ल्यानंतरच आपली जी ग्रोथ आहे ते अगदी उत्तम होणार आहे, छान होणार आहे. आपल्याला हेल्दी फूड्स जे आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे आणि हे एक अनहेल्दी पॅकेट आहे, जे कवर बघूनच आपल्याला काय होतं, ते घेण्याचा मोह आवरत नाही आणि आपण ते घेत असतो. पण हे काय आहे, तर हे अनहेल्दी फ्रूट आहे. हे तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये काय असतात, तर याच्यामध्ये काही वेफर्स असतात, काही स्नॅक्स असतात, जे आपल्या हेल्थसाठी अयोग्य असतात, ते हेल्पफुल नसतात आणि म्हणूनच हे आपण काय करायला पाहिजे, तर अवॉइड करायला पाहिजे. तर पहा मुलांना, इथे आपल्याला काय दिसत आहे, तर इथे स्नॅक्स दिसत आहे आणि इथे कोल्ड्रिंक दिसत आहे. हे बघितल्याबरोबर आपल्याला काय आपली इच्छा होत असते, की आपण कधीतरी काय करायला पाहिजे, तर स्नॅक्स खायला पाहिजे आणि हे कोल्ड्रिंक जे आहे ते प्यायला पाहिजे. हे बघून, ह्याची जी जाहिरात आहे ते बघूनच आपल्याला वाटतं की नाही, हे सुद्धा माझ्यासाठी कसं आहे, योग्य आहे. हे खाल्ल्यानंतर कसं होणार आहे, तुमचं पोट तर भरणार, पण हे तुमच्यासाठी अनहेल्दी आहे. जसे की इथे कोला दाखवलेला आहे आणि इथे स्नॅक्स दाखवलेला आहे. हे आपल्यासाठी, आपल्या हेल्थसाठी कसं आहे, तर अयोग्य. पुढे पहा मुलांना काय म्हटलेलं आहे, विच इज टू सॉल्टी, स्पायसी और स्वीट और नॉट गुड फॉर हेल्थ. आता इथे आपण बघितलेलं काही स्नॅक्स दाखवलेले, काही कोल्ड्रिंक्स दाखवलेल्या, तसेच इथे बघा बटर आपल्याला दाखवत आहे, इथे पिझ्झा दाखवत आहे, इथे काही आपल्याला बन्स किंवा केक्स इथे आपल्याला दाखवत आहे. हे कसे आहे, तर आपल्या हेल्थसाठी हे योग्य असणार आहे का. बघा इथे एक मुलगी आपल्याला जेवताना दिसत आहे. ती घरगुती असं जेवण, घरामध्ये जे काही आई आपलं जेवण बनवते ते कसं असतं, तर बॅलन्सिंग असतं, नरिशिंग असतं. ते आपल्या हेल्थसाठी कसं असतं, तर उपयुक्त असतं. आणि हे जे काही जंक फूड आपल्याला इथे दिसत आहे ते आपल्या हेल्थसाठी कसं असतं, तर ते
हे सगळे जे आपल्याला इथे दाखवत आहे ते अनहेल्दी आहे, म्हणून याचं जे प्रमाण आहे ते नको प्रमाणातच आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे. पहा मुलांनो, विच इज टू सॉल्टी, स्पायसी और स्वीट और नॉट गुड फॉर हेल्थ. हे जरी टेस्टमध्ये आपल्याला काही गोड जरी लागत असेल, काही आपल्याला इथे क्रिस्पी लागत असेल किंवा काही खारट जरी लागत असेल, तरीसुद्धा हे जे आहेत ते आपल्या हेल्थसाठी कसं आहे, योग्य नाही आहे. हे सगळं आपल्या हेल्थसाठी अनहेल्दी आहे. तर पहा मुलांना, आत्तापर्यंत जे काही आपण ॲडव्हर्टाईज बघितली त्यामध्ये काय दाखवलेलं, तर त्यामध्ये काही ॲडव्हर्टाईज असे दाखवलेले की त्याचे जे पॅकेट्स आहेत त्या पॅकेट्स बघूनच आपल्याला मोह आवरत नाही की ही वस्तू मी काय करावी, विकत घ्यावी. आता याच्या पुढे एक दुसरी ॲडसुद्धा दाखवलेली आहे. त्या ॲडलासुद्धा आपण काय करणार आहोत, तर ही जी ॲड आपल्याला दाखवलेली आहेत, कसली ॲड आहे ही, तर इथे एक क्रीम विकली जात आहे आणि ते क्रीममध्ये काय सांगितलेलं आहे पहा मुलांना, तर इन अ फेअरनेस क्रीम ॲड अ गर्ल अवॉइड्स गोइंग टू द पार्टी ड्यू टू हर डार्क स्किन कलर. पहा, आता आपल्याला नॅचरली किती कलर असतात, एक ब्लॅक आणि एक व्हाईट, एक काळा आणि गोरा, असे नॅचरली आपल्याला 2 कलर असतात. पण इथे काय सांगितलेलं आहे की ज्याची स्किन जी आहे ते डार्क स्किन आहे, काळा रंग असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे या ॲडमध्ये जी काही क्रीम आपल्याला दिलेली आहे ती जर तुम्ही वापरली तर तुम्ही कसे होणार आहात, तर गोरे होणार आहात, असं ह्या ॲडमध्ये म्हटलं गेलेलं आहे. पहा मुलांना, फक्त ओन्ली 5 डेज ही जी ऑफर आहे ती किती दिवसासाठी आहे, फक्त 5 दिवसासाठी आहे. फेअरनेस क्रीम टोटल नॅचरल. पहा, ह्या क्रीमवरती लिहिलेलं देखील असतं की ही जी क्रीम आहे कशी आहे, फेअरनेस आहे. फेअरनेस म्हणजेच काय मुलांना, तर तुम्हाला गोरं करणारी अशी ही क्रीम आहे. टोटल नॅचरल कशी आहे, टोटल म्हणजे पूर्णतः नैसर्गिक आहे. आणि फक्त त्याची किंमत किती आहे, तर 70 रुपयाला ते आहे. आणि इन्स्टंट, आणि काय सांगितलेलं आहे की इन्स्टंट इफेक्ट, आतून ही काय करणार आहे, तर तुम्हाला ग्लो देणार आहे, तुमचं सौंदर्य जे आहे ते वाढवणार आहे. आणि कुठल्याही मुली काय करतात मुलांनो, तर अशा ज्या क्रीम असतात आणि त्यावर ही जी काही योग्य आणि छान अशी सुंदर अशी आकर्षक असे काय केलेले असते, जाहिरात केलेली असते, त्यावर मुली विसरतात की त्याच्या आतमधली जी क्रीम आहे ती आपल्या फेसला किंवा आपल्याला सांगितलेले जे काही यांनी उद्दिष्ट आहे ते खरंच ती साध्य करणार आहेत का. बघा, एवढे आकर्षक त्यांनी काय केलेले असते, जाहिरात केलेली असते, तर कुठलीही मुलगी काय करते की जिची स्किन कशी असते, डार्क स्किन असते, ती घेते आणि हे यूज करत असते. पण पहा मुलांना, कुठल्याही क्रीमचा हा इफेक्ट जो आहे तो आपल्यावर चांगला होणार आहे की वाईट होणार आहे याचा विचार न करता आपण काय करत असतो, ती क्रीम घेऊन ती आपण यूज करत असतो. पण नॅचरली आपल्याला 2 कलर दिलेले आहेत आणि तेच कलर आपल्यासाठी कसे आहेत, तर पुरेसे आहेत. आणि जर आपल्याला आतून सौंदर्य वाढवायचं असेल तर आपण नॅचरल जे काही आहे ते आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. त्यानुसार आपण योग्य तो योगा करायला पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे, पुरेशा प्रमाणात झोप घ्यायला पाहिजे. आणि जो काही योगा एक्सरसाइज ते करून झाल्यानंतर पुरेशा प्रमाणात पाणी देखील आपण प्यायला पाहिजे. म्हणजे जी काही नॅचरल आपली स्किन आहे ती कशी राहणार आहे, तर ताजेतवानी राहणार आहे.